आदिवासी कन्येला न्याय मिळालाच पाहिजे. अमरावती जिल्ह्यातील कांचन विठ्ठल सोळंके प्रकरणी न्याय मिळावा या मागणीसाठी आदिवासी कन्या संगीताताई कडाळे या नाशिक विभागीय आयुक्त कार्यालयासमोर उपोषणाला बसल्या आहेत. मात्र अद्यापही प्रशासनाकडून ठोस दखल घेतली जात नसल्याने तीव्र नाराजी व्यक्त करण्यात येत आहे. आम्ही किती दिवस विभागीय आयुक्त कार्यालयाजवळ बसायचे असा थेट सवाल यावेळी उपस्थित करण्यात आलाय. जर प्रशासनाने तात्काळ दखल घेतली नाही तर नाशिक ते मुंबई लॉग मार्च काढण्याची तयारी सुरू असल्याचे संकेत देण्यात आले आहेत. यावेळी पॅथर विनोद भाऊ भोसले यांनी आक्रमक भूमिका घेत बौद्ध समाज, आदिवासी समाज तसेच सर्वच बहुजन समाजाला एकत्र येण्याचे आवाहन केले. कांचन ही फक्त आदिवासी समाजाची मुलगी नाही, ती आपल्या सर्वांची बहीण आहे. तिच्या न्यायासाठी सर्व समाजाने एकत्र उभे राहिले पाहिजे. प्रशासनाने तात्काळ दखल घेऊन दोषींवर कठोर कारवाई करावी, अन्यथा हा लढा अधिक तीव्र करण्यात येईल. न्यायासाठी एकत्र या. कांचन सोळंके यांना न्याय मिळालाच पाहिजे. जय भीम, जय आदिवासी, जय संविधान. जय भीम, जय संविधान, जय शिवराय. अखंड विश्वाला शांततेचा संदेश देणारे महाकारुणी तथागत भगवान गौतम बुद्ध, आरक्षणाचे राजे राजर्षी शाहू महाराज, क्रांतिज्योती ज्योतिबा फुले, माता रमाई, माता भीमाई, अहिल्यादेवी होळकर, वीर एकलव्य, बिरसा मुंडा, राघोजी भांगरे, जगी घालून गेले गाव मला सांगून गेले भीमराव अशा शब्दांमध्ये रशियामध्ये छत्रपती शिवाजी महाराजांवर त्यांनी पोवाडा गायला. ते लोकशाहीर अण्णा भाऊ साठे, ज्यांचं नाव जरी कानावर पडलं तर डोळ्यासमोर पहिली प्रतिमा ज्यांची उभी राहते ते लोकप्रिय राजे छत्रपती शिवाजी महाराज. आणि जो समाज हजारो वर्ष गुलामगिरीच्या वेड्यात जखडला गेला, अशा समाजाला साखरदांडातून मुक्त करण्याचं काम ज्या क्रांतिसूर्यांनी केलं ते क्रांतिसूर्य बोधिसत्व विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर. मी सर्वात प्रथम महामानवांना, महापुरुषांना मी विनोद भोसले सर्वात प्रथम त्रिवार वंदन करतो. गेल्या 4 दिवसापासून नाशिक विभागीय आयुक्त कार्यालयाजवळ एक आदिवासी कन्या संगीताताई कडाळे या अमरावतीच्या कांचन साळुंके या मुलीची निर्घृणपणे हत्या करण्यात आलेली आहे. या कांचन साळुंकेला न्याय देण्यासाठी आम्ही या ठिकाणी उपस्थित आहोत. कांचन साळुंके ही आदिवासी समाजाची तरुणी आणि त्या ठिकाणच्या काही मनोवादी विचारधारेच्या भाडखावांनी या कांचन सोळंकीची निर्घृणपणे हत्या केली आणि तिच्या पाठोपाठ तिच्या वडिलांचाही विल्हेवाट लावलेली आहे. म्हणजे तिच्या वडिलांची हत्या या बांडगुळांनी केलेली आहे. मला त्या भाडखावांना मला एक म्हणायचं आहे, अरे किती दिवस तुम्ही असे दलितांवरचे, आदिवासींवरचे अन्याय अत्याचार करणार, किती आदिवासींचे घरं उद्ध्वस्त करणार. अरे काय गुन्हा केला होता त्या कांचन साळुंकेने की तिची हत्या करावा लागली. मला त्या ठिकाणच्या अमरावतीच्या पालकमंत्र्यांना त्यांना मला म्हणायचं आहे, अमरावतीच्या पालकमंत्री महोदया, अरे ज्या वेळेस आदिवासी समाजाच्या मुलीची ठेचून हत्या केली जाती त्यावेळेस तुमच्या डोळ्याला काही बांधलेलं राहतं का? त्यावेळेस त्या ठिकाणच्या आमदाराला देखील मला सांगायचं आहे, त्यावेळेस आमदार महोदय तुम्ही कुठं भात खायला जातात? तुम्हाला तुमच्या तालुक्यामध्ये एवढी मोठा आदिवासी समाज एवढं मोठं हत्याकांड घडत, तुम्हाला कळत नाहीत का? आमचा समाज अशिक्षित आहेत म्हणून मला या ठिकाणच्या व्यवस्थेला एक प्रश्नचिन्ह द्यायचं आहे. या व्यवस्थेला एक प्रश्न करायचा आहे, जर तुम्ही लवकरात लवकर कांचन सोळंकेला न्याय मिळाला नाही तर आम्ही महाराष्ट्रभर आंदोलन पुकारल्याशिवाय राहणार नाही. आता आम्ही इथं उपोषणाला बसलेलो आहोत. नाशिक विभागीय आयुक्त कार्यालयासमोर उपोषणाला बसलेलो आहोत. आम्हाला जर इथं न्याय मिळाला नाही, आम्ही समाजाला आता आव्हान करायचं सोडून दिला. समाजाने आमच्यात या अथवा नका येऊ, पण एक आदिवासी समाजासाठी एक जय भीमवाल्यांचा फकड्या महार ज्यांच्या पाठीमाग खांद्याला खांदा लावून उभा राहील आणि नाशिक ते मुंबई पर्यंत लॉंग मार्च आम्ही कोणी येऊ अथवा ना येऊ, पण एक महार
आणि 1,00,000 ठार अशा प्रकारचं आव्हानात्मक आम्ही या ठिकाणचं आव्हान देतो आणि या ठिकाणच्या सरकारला देखील सांगतो, ज्या वेळेस जय भीमवाले आंदोलनामध्ये उतरतात त्या वेळेस सरकारची पिवळी झाल्याशिवाय राहत नाही. जोपर्यंत आमच्या बहिणीला न्याय मिळत नाही तोपर्यंत आम्ही देखील मागे हटणार नाही, अशा प्रकारचा इशारा या ठिकाणच्या प्रशासनाला देतो. सगळ्यांना क्रांतिकारी जय भीम, जय संविधान.